पुण्याच्या वेल्ह्यामध्ये आज शरद पवारांची सभा पार पडते। शरद पवारांच्या वेल्ह्याच्या सभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर येणार आहेत। मिलिंद नार्वेकर हे पहिल्यांदाच निवडणूक प्रचारामध्ये थेट सहभागी होत आहेत। सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासातील सहकारी मानले जातात। नार्वेकरांच्या ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच नार्वेकरांचं या सभेमध्ये येणं हे महत्त्वाचं मानलं जातं। आणि याविषयी अधिक अपडेट्स घेऊयात। प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे मिलिंद नार्वेकर हे ठाकरेंची साथ सोडणार या सगळ्या चर्चा आणि आज थेट पहिल्यांदाच अशा पद्धतीने मिलिंद नार्वेकर आपल्याला प्रचारामध्ये थेट बघायला मिळत आहे। गुरु, आपण मागच्या काही दिवसांपासून पाहिलं असेल तर नार्वेकरांच्या ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। मात्र आज मिलिंद नार्वेकर हे आपल्याला स्टेजवर पाहायला मिळणार आहेत, तेही शरद पवार यांच्या वेल्ह्याच्या सभेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे। बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठीची ही सभा होणार आहे। वेल्ह्यात दुपारी 2च्या दरम्यान या सभेला सुरुवात होईल आणि आज शरद पवारांच्या ज्या 2 सभा आहेत त्यातल्या पहिल्या सभेला अर्थात वेल्ह्याच्या सभेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल ठाकरेंची याचे जे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचं नाव आहे। मिलिंद नार्वेकर हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या अशा थेट प्रचारात आपल्याला सहभागी झाल्याचं या निमित्तानं आज दुपारी पाहायला मिळेल। त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्टेजवर आसन व्यवस्थेमध्ये समोरच्या रांगेत नंबर असेलच पण त्याच भाषणही करणार आहेत। सेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासातले सहकारी म्हणून ओळखले जातात। मात्र मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा ठाकरेंची ते साथ सोडणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या त्याच्यानंतरची ही मोठी घडामोड आहे, कारण शरद पवार त्यांच्यासोबतच मिलिंद नार्वेकर हे आपल्याला एकत्र स्टेजवर पाहायला मिळतील आणि आज वेल्ह्याच्या सभेमध्ये मिलिंद नार्वेकर नेमकं काय बोलतात, त्यांचं भाषण ऐकता येणार आहे, कोणते मुद्दे मांडतात हे पाहावं लागणार आहे। बरोबर, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचं आज पुण्यामध्ये भाषण होत आहे, त्यामुळे या भाषणाकडेही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।